सांगली विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। याच अनुषंगाने स्वदेश फार्मास्युटिकलच्या वतीने एक अभिनव आणि समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात येतोय। भाजपचे ज्येष्ठ नेते माननीय रावसाहेब पाटील यांच्या पुढाकारातून सर्वसामान्य व गरजू नागरिकांना मदत होईल अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। सांगली जिल्ह्यात प्रथमच अशा प्रकारचा उपक्रम राबवण्यात असल्याचं चित्र दिसतं। या उपक्रमांतर्गत आमदार सुधीरदादा गाडगे यांच्या औषधी तुला करण्यात येणार असून या तुल्यामधून संकलित होणारी औषधं सरकारी रुग्णालय तसेच गरजू नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आली। समाजातील गरजू घटकांना थेट मदत करणाऱ्या या उपक्रमामुळे सर्वत्र समाधान व्यक्त होतं। रावसाहेब पाटील यांच्या या पुढाकाराचं कौतुक होतं। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज। सुधीरदादा गाडगे आमदार यांचा वाढदिवस आपण सर्वांनी साजरा करायचं ठरवलं आहे। एक चांगला कार्यकर्ता म्हणा, भाजपचा निष्कलंक कार्यकर्ता आणि कोणीही व्यक्ती आली तर प्रत्येकाचं काम करून देण्याची मानसिकता असलेली अशी व्यक्ती म्हणजे सुधीरदादा गाडगे। मी बघितलं त्यांच्या ऑफिसमध्ये तो माणूस विरोधकाचा आहे का आपला आहे का पक्का आहे कुठल्या जातीचा आहे हे न बघता तिची अडचण समजावून घेणं आणि त्याचं काम करणं हे एकमेव उद्देश ठेवणारा असा आमदार मी पहिल्यांदाच होईल। सुधीरदादा गाडग्यांच्या उद्या वाढदिवसानिमित्त आमच्या स्वदेशी फार्मास्युटिकलतर्फे सुद्धा आम्ही त्यांची संजीवनी तुला म्हणजे त्यांच्या तुलात जे काही मेडिसिन असेल ते जवळजवळ ₹1,00,000 ते 1,50,000 दरम्यान मेडिसिन होईल ते आम्ही त्यांच्या गायडन्स खाली सिव्हिल हॉस्पिटलला द्यायचं का आणि कुठं द्यायचं ते ठरवतील तिकडे आम्ही ते दान देणार आहे। उद्या चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम सांगलीमध्ये करणार आहे। त्यांनी जे जे कामं केली ती सगळी सांगलीच्या हितासाठी केली। 2 पूल उभा केले, रस्ते झाले आणि ज्या ज्या भागातले अजून रस्ते राहिले ते सुद्धा त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत पूर्ण करतील आणि त्यांना खात्री आहे मला आणि त्यांना ह्या निमित्त वाढदिवसाच्या माझ्या हार्दिक